आय एम लिटरली ॲडिक्टेड टू धिस रूटीन. म्हणजे बघायला गेलं तर मागची 50 ते 60 व्हिडिओजमध्ये मी ऑलमोस्ट सेम काम केले प्लस सेम बोलणं झालं आहे. त्यामुळं मला कंटेंट क्रिएशनच्या मानानं तर काय व्ह्यूज वगैरे ते आले नाहीत. कारण एक गोष्ट अशी झाली, 50 ते 60 व्हिडिओजमध्ये माझे सेम बोलणं ऐकून लोकांना माझ्या स्क्रिप्टा पाठवायला लागल्या. म्हणजे माझे मित्र वगैरे सगळेजण चिडवाल तिथंच की असं सेम वगैरे ते आले. तर प्रॉब्लेम असा आहे ना, दुसरं काय होतच नाही आहे. म्हणजे लाईफमध्ये तेच आहे. आणि जेन्युअनली बोलायची गोष्ट म्हणला तर म्हणजे मी जसं 2022-23मध्ये होतो त्याच्यापेक्षा लॉट इम्प्रूव्ह केलं आहे. म्हणजे सकाळी उठणं माझ्यासाठी पश्चाताप होता. मी रात्रीचं 4:30ला झोपणार, सकाळी 12ला उठणार, या टायमिंगचं होतो. आणि त्यानंतर हे माझं ट्रान्सफॉर्मेशन हे ते वगैरे झालं. बाय द वे आज होता रिस्टार्ट डे 166 आणि कालचा काय बोललोच नव्हतो मी. सो हे एक चेंज होता मला सांगायचं होतं. आणि आय गेस ही सिरीज मी बंद करणार तर नाही आहे, कथाय नाही. कारण की प्रॉब्लेम असा आहे ना, ही सिरीज मला घडवल्या. कारण की माझे जे सगळे गुड चेंजेस झाल्यात, जे बऱ्यापैकी माझ्यासाठी आहेत, ते ह्या सिरीजमुळे आल्यात. सो मी चेंज तर काय करणार नाही आहे. आय गेस कंटेंट क्रिएशनसाठी मी एक नवीन सिरीज किंवा छोटी मिनी माझे म्हणजे एक्स्ट्रा वर्डिंग्स वगैरे टिप्स अँड ट्रिक्स वगैरे त्यासाठी एक नवीन व्हिडिओ रोज एक किंवा रोज 2-3 दिवसातनं एकदा अपलोड करत राहीन. तर ही सिरीज कंटिन्यू राहणार. प्रोटीनवालं दही खाऊन आजच्या दिवसाचे टोटल 10,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.